सर, नेमकी घटना केव्हा घडली आणि किती जण जखमी आहे? प्राथमिक अंदाजानुसार 5-6 जण जखमी आहे आणि आता बाकी काही दवाखान्यामध्ये दिलेलं आहे ॲम्ब्युलन्स. आणि ही घटना घडली कुठं सर? ते इथे टी पॉईंट. दरम्यान मेडशीतील काही मजूर वर्ग महिला या शेतात कामाला जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यात 15-16 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांना वाशिम मेडिकल रुग्णालयात. ह्या महिला अंदाजे कुठल्या होत्या? मेडशी. आणि हा अपघात कोणत्या ठिकाणी घडला? सरपंच हॉटेलच्या समोर, म्हणजेच मेडशी रोडवर. इथे नेहमी वारंवार आपण गतिरोधकाची मागणी केलेली आहे, तरी पण येण्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. पत्रव्यवहारही झालेला आहे सरपंच श्री जमीरभाई यांच्या मार्फत. आणि नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया काय आहे आता? जोपर्यंत येण्याच्या कोणी अधिकारी येणार नाही तोपर्यंत हे गावातील नागरिक सर्व रस्त्यावर बसून राहतील. आपण काही विषय नाही आमचा. नाही, आम्ही 2 दिवस पडत नाही तर आम्ही तिथं जाऊ. बरोबर. हो, आता आपल्याला याच्यात काहीच करता येणार नाही. आपण सगळं पत्रव्यवहार करू. होत नाही सर, होत नाही सर, होतच नाही पत्रव्यवहार. जमीर भाईले विचारा सरपंचांना किती वेळा पत्रव्यवहार केलेले, पण त्याचं काही उत्तरच नाही. त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवा. संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया सध्या काय आहे? आमचे खासदार आमदार फक्त मेडशी मधली मरायची वाट पाहत आहेत, कोण मरते कोण राहते. सध्या आपण मार्ग काय स्वीकारलेला आहे? आमच्या इथले आमदार खासदार झोपलेले आहेत. वारंवार पत्र आमच्या सरपंच साहेबांना पत्रव्यवहार करून कोणतीही प्रक्रिया त्याला भेटलेली नाही आतापर्यंत. आता नागरिक रस्त्यावरती म्हणजे नॅशनल हायवेवरती जमलेले आहेत आणि रास्ता रोकोचे प्रकरण सुरू आहे. नेमकं काय सांगाल? याच्यामध्ये तडजोड केली पाहिजेत आणि कुठेतरी थांबलं पाहिजे गतिरोधकासाठी. मागणी काय आहे? आमची मागणी आहे, आम्ही NHIला सरपंच शेख जमीरभाई यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे, तरी NHI याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. रोज अपघात घडतात, मेडशीतले लोक मरत आहेत. आजही मोठा अपघात झालेला आहे. 10 ते 15 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. आमची मागणी आहे, जोपर्यंत NHI याच्यावर गतिरोधकाचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही.